रसिक हो नमस्कार. URL फाउंडेशनने आयोजित केलेल्या आजच्या या पुरस्कार वितरण आनंद सोहळ्यात उपस्थित रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. श्रीमान आमदार सुधाकर भाऊ गणगणे, अध्यक्ष OBC संघर्ष समिती महाराष्ट्र, आमदार गिरीश गांधी, नागपूरच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय रामदास फुटाणे, कविवर्य मंगेश पाडगावकर आणि URL फाउंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड, ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. फाउंडेशनच्या पुरस्कार वितरणाचा हे 7वं वर्ष आहे. URL फाउंडेशनतर्फे सर्व मान्यवरांचं प्रथम आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. प्रथम आता आमदार सुधाकर भाऊ गणगणे यांना विश्वस्त उदय देशपांडे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. मी सरचिटणीस शिवकुमार लाड यांना विनंती करतो, त्यांनी आमदार सुधाकर भाऊ गणगणे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आज 2 सत्कार इथे मुद्दामून आयोजित केलेले आहेत. त्यातले पहिले आहेत श्रीमान गिरीश गांधी. त्यांची नुकतीच विधान परिषदेवरती आमदार म्हणून नियुक्ती झालेली आहे. आपण त्यांचं खास अभिनंदन करूया. आणि मी विनंती करतो उदयदादांना की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि URL फाउंडेशनच्या स्थापनेपासून असलेले विश्वस्त रामदास फुटाणे यांचा सत्कार खास वेगळ्या कारणाकरता आम्ही करत आहोत. कारण मराठी कविता पहिल्या प्रथम ज्यांनी पोचवली सबंध महाराष्ट्रामध्ये, त्या तिघांपैकी एक तर मंगेश पाडगावकर आता इथे उपस्थित आहेतच, परंतु त्यांच्याहीपेक्षा आणखीन खेडेगावात जाऊन तिथल्या वेगवेगळ्या शेतकरी मंडळींना कविता करायला उद्युक्त करून त्यांचं कविता वाचन लोकांसमोर आणून हे फार महत्त्वाचं कार्य आहे. कारण बृहन महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत मराठी कविता कथनाचे कार्यक्रम, त्यामधून कवितेला अनुकूल असं वातावरण निर्माण करायचं, ह्याच्याकरता काय कष्ट आहेत हे त्यांनाच माहिती. आणि म्हणूनच त्यांच्या इतर कार्याबरोबरच हे कार्य सर्वात महत्त्वाचं आहे असं फाउंडेशनला वाटतं. आणि म्हणून त्यांचा सत्कार पुन्हा एकदा उदयदादांनी करावा अशी मी विनंती करतो. URL फाउंडेशनतर्फे क्रीडा, साहित्य, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात. प्रथम आपण क्रीडा क्षेत्रातल्या पुरस्कारांच्या मान्यवरांचा इथे सत्कार करूया. कबड्डी क्षेत्रामध्ये रमेश देवाडीकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
मी श्रीमान रमेश देवाडीकर यांना इथे यायची विनंती करतो व्यासपीठावरती. रमेश देवाडीकर, त्यांना कबड्डी ह्या क्षेत्रामध्ये पुरस्कार जाहीर झालेला आहे. कारण 1975 साली डोंबिवली शहरात छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाची स्थापना करून कबड्डी क्षेत्रात संस्थेत पदार्पण केलं. संस्थेतर्फे अनेक वेळा राज्य व अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं यशस्वी आयोजन तसंच अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार केले. गेली 32 वर्ष संस्थेचे चिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. या पुरस्काराचं स्वरूप पुष्पगुच्छ, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे. मल्लखांब या क्षेत्रामध्ये श्रीमान शांताराम जोशी चिपळूणचे, त्यांना इथे पुरस्कार जाहीर झालेला आहे. मी त्यांना इथे यायची विनंती करतो. श्रीमान शांताराम जोशी. मल्लखांब खेळाचा हा राष्ट्रीय खेळाडू, मल्लखांब खेळाचा मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पंच, मल्लखांब खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार सन 1990-91. खो खो या खेळामध्ये श्रीमान साईनाथ देसाई यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. श्रीमान साईनाथ देसाई, त्यांनी इथे व्यासपीठावरती यायचे. 1893 ते 2003 या कालावधीमध्ये सहकार्यवाह मुंबई खो खो संघटना याचे सहकार्यवाह या पदावरती त्यांनी काम केलं. 1996 साली पहिली आशियाई खो खो स्पर्धा कलकत्ता येथे पंच म्हणून निवड. 1998 मध्ये दुसरी आशियाई खो खो स्पर्धा कलकत्ता येथे पंच म्हणून निवड. खो खो फेडरेशन ऑफ इंडिया ह्या नियम समितीचे ते आज सदस्य आहेत. कॅरम ह्या खेळामध्ये श्रीकांत पितळे यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे. श्रीमान श्रीकांत पितळे 71 साली अखिल भारतीय स्तरावरील रेफरी परीक्षा अ श्रेणीत उत्तीर्ण, राज्य शासनाच्या गोवा येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाचे व्यवस्थापक पद म्हणून त्यांनी भूषवलं. 8 वर्ष अखिल भारतीय रेफरी संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. वयाच्या 77व्या वर्षी सुद्धा मुख्य रेफरी म्हणून मुंबईत आज ते कार्यरत आहेत. आणि कुस्ती या खेळामध्ये पुरस्कार प्राप्त आहेत गणपतराव आंदळकर. बोलायचं श्रीमान गणपतराव आंदळकर. ...1960 साली हिंद केसरी किताब, 1960 साली सर्वश्रेष्ठ सौष्ठव पुरस्कार त्यांना मिळाला. 1962 साली जकार्ता एशियाडमध्ये सुपर हेवीवेट गटात ग्रीको रोमन प्रकारात सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलेला आहे. 1962 साली अर्जुन पुरस्कार, 1982 साली महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, 1990 साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 1999 साली कोल्हापूर भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष
आणि कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम महासंघाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक कुस्त्यांच्या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे. यानंतर पत्रकार पुरस्कार जाहीर करत आहोत. हा पत्रकार पुरस्कार ह्या वर्षी श्रीमान संजय परब यांना जाहीर झालेला आहे, परंतु आज ते येऊ शकत नाहीत. त्यांचे बंधू निलेश परब इथे उपस्थित आहेत. मी निलेश परब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या बंधूंच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारावा. श्रीमान निलेश परब. संजय परब यांनी सकाळमधून पत्रकारितेला सुरुवात केली. सुमारे 1 वर्ष सकाळमध्ये क्रीडा विभागात उपसंपादक म्हणून काम केलं. गेली 18 वर्ष महाराष्ट्र टाइम्सच्या सेवेत असून सध्या वरिष्ठ उपसंपादक वार्ताहर या पदावर ते कार्यरत आहेत. साहित्य गौरव हा पुरस्कार हा कविता महाजन यांना जाहीर झालेला आहे, परंतु अजून त्या आलेल्या नाही आहेत. आल्यात का? त्यांना मी इथे यायची विनंती करतो, कारण त्यांचं अतोनात गाजलेली कादंबरी म्हणजे ब्र. या ब्र कादंबरी करता त्यांना इतके पुरस्कार मिळाले. न चिं केळकर पुरस्कार, काकासाहेब गाडगीळ पुरस्कार, नाह आपटे पुरस्कार, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार, बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार, सुभद्रा साहित्य पुरस्कार, इतके प्रचंड पुरस्कार ह्या ब्र ह्या एका कादंबरीला मिळाले. सगळ्या पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे. श्रीमान गिरीश गांधी यांचा सत्कार URL फाउंडेशनतर्फे होत आहे. मी उदयदारांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आज ह्या दिवसात नवीन नवीन गजला लिहिणं हे फार कठीण आहे. सर्वांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो. आमचे मनोहर रणपिसे यांनी सूफी हा गझल संग्रह लिहिलेला आहे. त्याचं प्रकाशन आता इथे होणार आहे. मी मनोहर रणपिसे यांना व्यासपीठावरती याची विनंती करतो आणि श्रीमान कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते या गझल संग्रहाचं प्रकाशन व्हावं अशी पाडगावकरांना विनंती करतो. सूफी हा गझल संग्रह मनोहर रणपिसे यांनी लिहिलेला आहे. सूफी या गझल संग्रहाचं मनोहर रणपिसे यांच्या प्रकाशन झालं असं मी आनंदाने जाहीर करतो. तुम्हाला माहिती आहे की एका कवीला दुसऱ्या कवीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं
असं आनंदाने जाहीर करणे हे कठीण असतं. पण मी अगदी हा इतका उत्तम गझलकार आहे की मला आनंद होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि म्हणून मी पुन्हा आनंदाने हे प्रकाशन झालं असं जाहीर करतो. पहिली प्रत त्यांना हा गझल संग्रह प्रसिद्ध करण्याकरता आमचा दोस्त नितीन हिरवे याची फार आम्हाला मदत झालेली आहे. मी नितीन हिरवेला इथे यायची विनंती करतो. हा एक अतिशय धडपड्या मुलगा आहे. इतक्या लहान वयामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं हा प्रकाशित करत असतो. नितीन हिरवे, हे आमचे नितीन हिरवे. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मंगेश पाडगावकर यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेलीच आहे. या सुफी संग्रहाचे लेखक मनोहर रणपिसे यांचा सत्कार त्यांचे अतिशय 40 वर्षाचे मित्र करत आहेत. मी त्यांना इथे यायची विनंती करतो आणि त्यांनी त्यांचा सत्कार करावा. शंकर केराळे सत्कार करतो. आजच्या ह्या प्रसंगी श्रीमान सुधाकर भाऊ गणगणे यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. आजच्या या अत्यंत आनंद